बेसिकली आता आपण प्रोग्रामला स्टार्ट करतो. आपण इथे सर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन घेतील आणि इथे आपण बघतोय या संदर्भात आपण काही क्वेश्चन्स फॉर्म केलेले आहेत. तर ते मला माहित नाही की तुमच्या सर्वांपर्यंत आलेत की नाही, पण ते माझ्याकडे आहेत. तर आपण एक एक क्वेश्चन प्रत्येक प्रोसिजरवर ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपण त्यांना विचारणार आहोत. मी तर विचारणारच आहे. तुमच्याकडनं जर काही क्वेश्चन्स असतील तर युअर फ्री टू आस्क. ऑक्सिडेशन पासून स्टार्ट करतो. तर ऑक्सिडेशन का करायचं, ते का गरजेचं आहे. त्यानंतर आपण फर्स्ट ओपेक लावतो, पुन्हा सेकंड ओपेक लावतो. तर सेकंड ओपेक लावायची का गरज आहे, की ती लावायलाच पाहिजे का दरवेळेस. त्यानंतर ओपेक जे लावतो पावडर फॉर्म मध्ये लावतो किंवा आपण पेस्ट फॉर्म मध्ये लावतो, कुठलं चांगलं. आम्ही डिझाईन केले. बऱ्याचदा सिरामिक फ्रॅक्चर होतं, ते ओपेक क्लिअर पासून फ्रॅक्चर होतं. मग ते का होतं आणि ते का होऊ नये याच्यासाठी काय करायचं. ओपेक ब्रशनी लावायचं की एखाद्या इन्स्ट्रुमेंटनी लावायचं. बिल्डअपच्या वेळी किती थिकनेस डेंटिंग एका वेळी लावायचं आणि ते फायर करायचं. पूर्णच्या पूर्ण सगळं डेंटिंग एका वेळी लावायचं आणि फायर करायचं की त्याच्या इन्क्रीमेंट्स टाकायच्या. त्या इन्क्रीमेंट्सची थिकनेस बिल्डअप करताना कंडेन्सेशन म्हणजे काय असतं आणि त्याचे काय इम्पॉर्टन्स. आपण बिल्डअप करताना क्राऊनला डायरेक्ट हाताने टच करतो, बऱ्याच वेळेस त्याला हाताळतो. याचा परिणाम बऱ्याच असं दिसून येतं, क्राऊन फ्रॅक्चर होतं. मग हे टाळण्यासाठी काय करायचं. कॉलर ठेवायची नसेल, सगळ्या डॉक्टरांना मेटल कॉलर लागत नाही. जर मग मेटल कॉलर ठेवायची नसेल तर मग काम कसं. फिनिश करताना बऱ्याच वेळेस फ्रॅक्चर होतं. मग ते फ्रॅक्चर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची. ते फ्रॅक्चर झालंय, हे वेगवेगळ्या शेपचे बर आहेत, त्या प्रत्येक शेपचा बर कुठल्या कामासाठी वापरायचं. मटेरियल इतर मटेरियलच्या कंपॅरिझन मध्ये कसं वेगळं आहे आणि कसं चांगलं. तोंडामध्ये जर क्राऊन फ्रॅक्चर झालाय, ब्रिज फ्रॅक्चर झालाय, तर तो इंट्राओरलीच रिपेअर करायला ऍज अ टेक्निशियन आपण डेंटिस्टला काय शेड कसा मॅच करायचा. इन्सायझल ट्रान्सलुसन्सी केसेस मध्ये लेबियल साइडला जे कॅरेक्टरायझेशन देतो तर ते कशी क्लिअरन्स असलेल्या केसेस मध्ये बऱ्याचदा आतला दिसून येतो, म्हणजे ते तो क्राऊन थोडासा ब्लॅकिश दिसतो. मग कमी क्लिअरन्सच्या केसेस बऱ्याच वेळेस आपण बघितलंय की डेंटिन लावल्यानंतर लगेच आपण त्याच्यावर इनॅमल पण लावतो आणि ते फायर करतो. ते कसं फायर करायचं आणि दोन्ही एका वेळी फायर करणं योग्य आहे. ब्रश वापरावेत, कोणत्या नंबरचा ब्रश कोणत्या कामासाठी वापरावा. जर ग्लेज मध्ये मला मॅट फिनिश हवी आहे की ग्लॉसी फिनिश हवी, मग मॅट कशी आणावी आणि ग्लॉसी कुठले वापरावे, कुठल्या रंगाचा स्टेन वापरल्यानंतर कुठला रंग येतो. दोन दातांमध्ये सर्वाइकली बऱ्याच वेळेस गॅप दिसतो. हे क्राऊन आपण जर तयार केला तर त्याच्या सर्वाइकली ऍडजस्टंट टूथ मध्ये आणि क्राऊन मध्ये बऱ्याच वेळेस गॅप आहे. सर्वाइकली खालच्या साईडला तो कसा मॅनेज करायचा. दोन दातांमध्ये कनेक्टेड ब्रिज असेल तर त्यामध्ये सेपरेशन किती द्यायला पाहिजे आणि कसं द्यायचं. जो आहे तो COT म्हणजे कोइफिशियंट ऑफ थर्मल एक्सपान्शन, हे काय असतं आणि त्याचा ऍक्च्युली रोल काय आहे बिल्डअप. हे बेसिक क्वेश्चन्स आम्ही आमच्याकडून फॉर्म केलेले आहेत. या व्यतिरिक्त आपल्याला जर काही विचारायचं असेल तर ते आपण लगेच विचारू शकतो. ती स्टेप चालू असताना त्या संदर्भात जर काही प्रश्न आला तर आपण विचारू शकतो. ओपेक कसं मिक्स करायचं ते आपल्याला दाखवता येते. लिक्विड आणि पावडर रेशो. काय प्रेफर करा, मी फक्त ही कन्सिस्टन्सी दाखवतो, मग मी तुम्हाला या प्रश्नात आपल्याला ओपेक मिक्स करून दाखवतोय. मिक्सिंग तुमचं हेच असलं पाहिजे. त्याच्यानंतर मी ऍप्लिकेशनच्या वेळेला त्याला मॅनिप्युलेट करतो. त्याला जास्त लिक्विड घालून आधी पातळ कधीच करू नये. म्हणजे काही मला क्लीन करता आली पाहिजे. त्यामुळे ही कन्सिस्टन्सी ठेवायची. याच्यानंतर अप्लाय करताना मी त्याला मला पाहिजे त्या हिशोबाने इन्स्ट्रुमेंटला लिक्विड देऊन मी त्याला मॅनिप्युलेट करून अप्लाय करतो. कारण फर्स्ट ओपेक नेहमी मी ब्रशने लावतो आणि सेकंड ओपेकला आयडियली ग्लास रॉड किंवा झर्कोनिया रॉड यूज करा तुम्ही. झर्कोनियाची
मला वाटतं स्मार्ट लाईनची येते ती, बाकी आता कोणी बनवतं की नाही माहीत नाही, पण ग्लास रॉड ते 50 मिनिटचा आहे तो. त्याने यूज करा, नाही तर प्लास्टिक आत्ता यूज करताना मी स्टील यूज करणार आहे, विच इज नॉट रेकमेंडेड. कारण ते स्टील कितीही चांगल्या क्वालिटीचं असतं, काही पार्टिकल मिक्स झाले तर कंटॅमिनेशन येऊ शकतं. बट सिन्स आय ट्रॅव्हल, माझे ग्लास रॉड दर 2 दिवसाला तुटतात, म्हणून मी डेंटिस्ट जे बॉल बर्निशर वापरतात ना, तो बॉल बर्निशर मी वापरतो, पण दॅट इज नॉट रेकमेंडेड. मी वापरतोय पण मी पेशंट केस नाही करत. सो वेन यू आर वर्किंग ऑन इधर ग्लास रॉड वापरा किंवा झरकोनिया मॉल तो स्माइल लाईनचा खूप महाग आहे. सो ग्लास रॉड. तुमचा प्रश्न काय होता? सी आता समजा 3 ग्रामची सिरिंज असेल का एक्झाम्पल, 3 ग्रामची सिरिंज असेल तर ह्याच्यात तुमचे अगदी वाईट परिस्थितीत 50 युनिट होतात. ही सिरिंज समजा फॉर एन एक्झाम्पल 1000 रुपयाची, किती रुपये झाले? 1000 डिवाइड बाय 50, 5 दुणे 10, 20 रुपये झाले. तेच 100 ग्रामच्या बाटलीमध्ये तुमचे 1200 युनिट होतात. 100 ग्रामच्या बाटलीची कॉस्ट काय रे आपली? तर 80 ग्रामची काय ओपेक 80 ना, काय कॉस्ट आहे? शोकूची प्राईस काय? 1700 रुपये 50 ग्राम. 1000 युनिट पकडा, किती झाले? 17 रुपये झाले. 3 रुपयाचा फरक आहे. 3 रुपयाने कितीचा फरक पडणार आहे तुम्हाला? किती बनवता ऑन एन ॲव्हरेज? 700. हा चांगला आकडा आहे, कारण जनरली 500च्या वर कोणी जात नाही. तुम्ही 800 पर्यंत जाऊ शकता. बरं, तुम्ही जुनं मिक्स करता का? किती करता? 80-20 रेशो. कास्टिंग करताना तुम्ही काय हिशोबाने मेटल घेता? 8.2 तुमची डेन्सिटी आहे म्हणून तुम्ही 8.2 करता. म्हणजे हे सगळं हे करताय. बाकीची फॉर्म्युला असा आहे कास्टिंगसाठी, वेट ऑफ द वॅक्स इंटू डेन्सिटी ऑफ द अलॉय. त्याचा जो काही इज इक्वल टू फिगर येईल तेवढंच अलॉय घ्यायचं आहे तुम्हाला, तेवढ्या वजनाचं. म्हणजे समजा 8.2 यांची डेन्सिटी आहे, जे कुठलं अलॉय वापरतात ते डेन्सिटी 8.2 आहे. 8.2 वॅक्सचं वजन समजा आलं 10 8 80 ग्रॅम तुम्हाला फक्त डेन्सिटी तुमचं अलॉय घ्यायचं. पण हा हिशोब आपण कधीच करत नाही. मेटल आपण मिक्स करतो तेव्हा पण ते जे बटन आहे ते किती क्लीन झालं 8.2 हे बघत ने नाही. मेटलचं वेट. त्या बटनमध्ये जे पोरॉसिटीज असतात त्यात तुमची इन्व्हेस्टमेंट मटेरियल असते ती कधी तुमची नीट क्लीन नाही होत. कारण हे सगळं ओनर ज्या माणसाला काम शिकवलं आहे तुम्ही त्याच्यावर सोडून देता. सँडब्लास्टिंग करतो. सँड तुम्ही किती वेळा बदलता? ब्लास्टिंग नाही करता सँडब्लास्टिंग? नाही करता. ज्या वेगळ्या आहेत बरोबर आहे, पण ती सँड संपल्यानंतर रियूज करता का? रियूज करता? ती रियूज करायची नाही. त्याचं कारण सांगतो. कंटॅमिनेशन हे एक कारण झालं. दुसरं शब्दच आहे सँड ब्लास्टिंग. जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर मायक्रॉनची जी हे आहे सँड आहे, ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, ते जेव्हा तुम्ही ब्लास्ट करता मेटलच्या सरफेसवर, तेव्हा त्या ब्लास्टमध्ये त्याचे मल्टिपल पीसेस होतात. म्हणजे जे 110 मायक्रॉनचं जो ओरिजिनल बीड असेल तुमच्या ॲल्युमिनियम ऑक्साईडचं, तर ते एकदा ब्लास्ट झाल्यावर परत 110 राहत नाही. मग सेकंड टाईमला तुम्हाला ते तेवढाच हे देणार का? रिझल्ट देणार का? नाही देणार. त्यामुळे ते फक्त वन टाईम यूज आहे. अजून एक गमतीची गोष्ट झाली, ते सगळेजण माझ्याकडे डीलर आला, आणि हे मी नाही, माझा गुरु पण हेच सांगायचं. माझ्या गुरुचं नाव होतं महेश चौधरी. किती लोकांना माहिती आहे? हां, हेच दोन तुम्हाला सख्खा आत्ते भाऊ, ते पण हेच सांगायचे की माझ्याकडे डीलर येतो, तो सांगतो हे मटेरियल चांगलं आहे आणि मी ते वापरतो. डीलरने स्वतः क्राऊन बनवलं आहे, मग त्याला काय माहिती चांगलं आहे? ते त्याचं मार्केटिंग आहे. मला माहिती पाहिजे की काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. नंबर 1, काही वाईट नाही. ते चांगल्या कंपनीतून आलेलं आहे. हिअर आय एम नॉट टॉकिंग अबाउट चायनीज कंपनी. चायनामध्ये पण चांगल्या गोष्टी आहेत, नाही असं नाही, पण त्या आपल्याकडे आणि त्या आल्या तर त्या पण जर्मन कॉस्टलाच मिळणार आहेत तुम्हाला. बरं, बरेच वेळेला मी खूप ठिकाणी जातो लेक्चर्सला, मला लोक प्रश्न विचारतात, आम्ही क्लासिक वापरतो तो ऑक्सिडेशन करायचं की नाही? माझा काही ऑक्सिडेशन करायचं की नाही हे नेहमी अलॉय कंपनी सांगते. त्याच्यामुळे तुम्ही जे कुठलं अलॉय विकत घेता त्याचं लिटरेचर तुमच्याकडे असलं पाहिजे. आता अजून एक गोष्ट रिलेटेड टू अलॉय, तुमच्याकडे अलॉय येतं पण त्याचं लिटरेचरच नसतं त्या बॉक्समध्ये, कारण ते रिपॅक झालेलं असे. डीलर काय करतात, पेज तुमच्या फ्रेमवर्कवर, भले ते लिथियम डायसिलिकेट इमॅक्स असू दे, ते PFM असू दे, ते झरकोनिया असू दे, शार्प. आता आपण खुर्चीवर बसलोय,
हेच मी तुम्हाला शंकूच्या आकारचं स्टूल आणून दिलं, किती वेळ बसाल त्याच्यावर? कम्फर्टेबली बसले नाही बसू शकणार ना. मग मटेरियल बरोबर, लेअरिंग मटेरियल बरोबर पण तेच होतं. जर शार्प एज असेल तर ते किती वेळ स्ट्रेस घेणार? मग त्या शार्प एजच्या इथून फ्रॅक्चर यायला सुरुवात होतं. फ्रॅक्चरचं फ्रेमवर्क शार्प नसायला पाहिजे. सेकंड थिंग, अनसपोर्टेड नसावं. काही म्हणतात क्लासिक चिप होतं, शोकू होत नाही, डेन्सप्लाय तर अजिबात होत नाही, डेन्सप्लाय दगड आहे. मी नाही, डेन्सप्लायचे टेक्निशियन पण सांगतात की ते असं मटेरियल आहे सिरामिकची, ते कुठच्याही अलॉयवर ते चिटकेल. म्हणजे त्यांचा इराणियन ट्रेनर आहे, तो नेहमी सांगतो ते सायकलच्या मेटलवर पण चिटकेल. पण ते तुम्हाला एस्थेटिक देणार आहे का? जे मटेरियल बरोबर मी जे बिहेव करतो त्याची रिॲक्शन मटेरियल देतो. मटेरियलला अक्कल आहे का? त्याची माझ्याशी दुश्मनी आहे का? नाही, आज माझा मूड नाही, आज मी तुटूनच दाखवतो तुला, असं तर नाही ना. जर मी शार्प एजेस ठेवल्या किंवा जर मी माझ्या मेटलमध्ये कंटॅमिनेशन असेल, मायक्रोपोरोसिटीज असतील, अनसपोर्टेड असेल, तर ते मला तिथल्या तिथे रिझल्ट दाखवणार ना. ते मला सांगणार तुझी लायकी नाही काम करायची. बघ, तू माझ्या गुरुने शिकवलेली दुसरी गोष्ट, दोष माझ्यात आहे. जगातलं कुठचंही मटेरियल वाईट नाही, त्याच्यात 19-20 असू शकतं. प्रत्येकाची जी R&D असते, रिसर्च अँड डेव्हलपमेंट टीम असते, त्यांची प्रत्येकाची स्वतःची फिलॉसॉफी असते. सिन्स आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त शोकू आत्ता यूज होत आहे, म्हणून मी त्याच्याबरोबर तुम्हाला कंपॅरिझन सांगतो की त्यांची फिलॉसॉफी नाही, फक्त इंडियाचा नव्हतं. तर त्यांची फिलॉसॉफी अशी आहे की कुठलीही गोष्ट, हे जे ॲटमॉस्फिअर आहे तोंडाच्या आतलं ते डार्क आहे, तर त्या ॲटमॉस्फिअरमध्ये जी गोष्ट आपण टाकतो ती बाहेर असताना ब्राईट असली पाहिजे, म्हणजे ती डार्क ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्यावर तुम्हाला मॅच होईल. ही त्यांची फिलॉसॉफी. पण इंडियन सिच्युएशनमध्ये ती फिलॉसॉफी चालते का? नाही चालत. त्याचं कारण असं आहे, आपल्याला क्लिअरन्स नाही घेतली. ट्रॉमा अचीव करायचा असेल फक्त डेंटिन, तर मला 0.8 mm डेंटिनचा थिकनेस आवश्यक आहे. तर मी 100% ट्रॉमा फक्त डेंटिनने अचीव करू शकतो. जर तेवढा थिकनेस नसेल तर ते अचीव होत नाही. तुम्हाला क्लिअरन्स किती पाहिजे? कमीत कमी 1.7 पाहिजे. 0.5, 0.3 to 0.5 माझं मेटल झालं, 0.1 to 0.2 माझं ओपेक झालं. म्हणजे 0.5 तर माझं 0.5 जर माझं मेटल असेल तर 0.7 तर माझं ओपेक सकट झालं. आपल्याला 1 मिलीमीटर तर हार्डली क्लिअरन्स देतात डॉक्टर. मग उरलेल्या 0.3 मध्ये मी काय काय लावायचं? डेंटिन लावायचं, इनामल लावायचं का बघत बसायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्हाला डेंटिनने क्रॉमा मिळणं शक्य नाही. मग तुम्हाला तो क्रॉमा कुठून अचीव झाला पाहिजे? ओपेकमध्ये. सो आयवोक्लारचा जो ॲडव्हान्टेज आहे माझ्या दृष्टीने ॲज अ टेक्निशियन, ह्याचं तुम्ही GCचं ओपेक लावा, तुम्ही शोकूचं ओपेक लावा, तुम्ही डेन्सप्लायचं लावा आणि आयवोक्लारचं लावा. आयवोक्लारचा ओपेक तुम्हाला ऑलवेज थोडं डार्क दिसेल. त्याच्यामुळे फायदा असा होतो की कमीत कमी क्लिअरन्समध्ये माझी जी बेसिक शेड आहे ती मॅच होते. मला मारामारी करावी लागते. हा माझ्यासाठी असलेला ॲडव्हान्टेज. मग मी अनसपोर्टेड गेलो तर चिपअप होईल, ते पुढची गोष्ट झाली. पण मग मी अनसपोर्टेड का जायचं? शाळेत शिकवलं काय आहे मला, फ्रेमवर्क कसं असावं. हळूहळू काय झालं माहिती आहे का, एकेकाळी हे प्रोफेशन होतं, डेंटल टेक्नॉलॉजी हे प्रोफेशन होतं. ओनर सगळी कामं म्हणजे सगळी नाही, पण ॲटलिस्ट लेअरिंग तरी स्वतः करायचं. आजच्या तारखेला ओनर सिस्टीमवर बसलेला असतो. डॉक्टरचे पैसे आले की नाही आणि नाही आले तर का आले, का नाही आले, एवढंच का म्हणले मी. आता याच्यातलं मी थोडंसं बाजूला काढून ओपेक किंवा ग्लेज मिक्स करताना आपल्या ब्रशमध्ये वॉटर पार्टिकल असता कामा नये. DMLS बॉन्डर मस्ट, बॉन्डर विदाउट बॉन्डर काम करायचं नाही. DMLS विदाउट बॉन्डर काम नाही करायचं. DMLSचं रॉ मटेरियल काय आहे? क्रोम कोबाल्ट. कोबाल्ट क्रोमियमचं थर्मल एक्सपान्शन सिरामिक बरोबर मॅच व्हायला तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम. मग ते जो प्रॉपर मॅच व्हायला असेल ते चांगला उपाय असा आहे की स्लो एंडिंगला पण स्लो करू. तुम्ही माझी फर्नेस कधी 40 डिग्रीचा हीट रेट ठेवतो आणि 700 डिग्रीला मी फर्नेस ओपन करतो. प्रोग्राम 28-29 मिनिटाचा होतो. तुमचा टेक्निशियन तुमच्याकडे थोडा धावत येणार, तुमच्या कृतीसमोर घडामोडा लोळला. 28 मिनिटाचा प्रोग्राम आहे, काम कसं डिले होतं. त्यांना उदाहरण काय सांगायचं, समजा हे जे काम तू करतोय 6 युनिटचं बिल, हा 3ऱ्या पायरला फ्रॅक्चर झाला, त्याच्यानंतर तुम्ही किती तास अजून जाणार आहे रिपीट करायला? 4 तास कमीत कमी. ते तुम्ही सिरामिक काढा, परत फिनिश करा, सँडब्लास्ट करा, फिनिशिंग करा आणि परत ओपेकपासून सुरुवात करा.
तुम्ही 28 मिनिटाचा प्रोग्राम म्हटलाय, जनरल प्रोग्राम तुमचे 18 ते 20 मिनिटापर्यंत संपतात. 15 मिनिटं पकडू आपण. आणि हा प्रोग्राम 20 मिनिटाचा पकडू, 15 मिनिटं एक्स्ट्रा झाली. 5 प्रोग्राम, बॉन्डिंग, फर्स्ट ओके, सेकंड ओके, डेंटिस्ट, सेकंड डेंटिस्ट आणि ग्लेज 6. 90 मिनिटं एक्स्ट्रा, 1.5 तास एक्स्ट्रा झाला. मग 1.5 तास चालला का 4 तास चालला? म्हणून मॅन पॉवर एक्स्ट्रा गेली, मटेरियल एक्स्ट्रा गेलं. आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये जेव्हा जो टेक्निशियन लिक्विड काम करतो ना, ते गाड्याला करतो, कारण ऑलरेडी त्याच्या त्याला फ्रस्ट्रेशन आलं कुठल्यामुळे. तर हा सगळा हिशोब कधीच करत नाही आपण. आज टेक्निशियनचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्या स्पॉटवर मला काय प्रॉब्लेम येतो ना, तेवढाच विचार करतो आपण की आत्ता मला हा डब्बा मला 1000 रुपये महाग पडतो, हा एवढाच मी विचार करतो, माझे 1000 रुपये वाचतो. बरेच वेळेला डीलर ऑफर देतात, जर तुम्ही 15 किलो हलवाय घ्या तुम्हाला मी स्वस्त देतो. काय गरज आहे? 10 वेळा येऊ दे ना त्याला, चहा पाता 10 वेळा दर महिन्याला येऊ दे ते. आणि बरं ते 15 किलोमध्ये तुमचे किती 1000 रुपये वाचतात, ती वर्थ आहे का ते 1000 रुपयाला? ते 1000 साठवून फॅमिलीला बाहेर मिळतात, सिव्हिलिसचे प्रॉब्लेम वेगळे. इथे काही लॅब काय करतात माहिती आहे का, मायक्रॉन चेंज करतात. अलाउड आहे ना लेअरमधलं मायक्रॉन चेंज करायला? लेअरमधलं मायक्रॉन चेंज करायला अलाउड आहे तुमच्या सिस्टीममध्ये? अलाउड आहे. प्रोडक्शन फास्ट करायला डिस्टन्स वाढवला, थिकनेस काय पाहिजे, 20 मायक्रॉनला 2 पार्टिकल एकमेकाला लेझर सेंटर झाले पाहिजे, 15 ते 20 मायक्रॉन. ते मी 40 केलं तर काय होईल? आणि प्रोडक्शन फास्ट होईल, पण मी स्वतःच माझं फ्रेमवर्क पोरस करतोय. म्हणजे DMLS हे डेन्स फ्रेमवर्क आहे का नाही? कास्टिंग डेन्स आहे आणि ते मेल्ट झालं आणि ते एकत्र आत गेलं त्यामुळे ते डेन्स आहे. DMLS डेन्स नाही. ऑलरेडी मायक्रॉन्समध्ये काय असेल ना ते पोरस आहे, त्याच्यात त्याचा दोष नाही आहे, पण मग त्याला तुम्ही त्या पद्धतीने ट्रीट करायला पाहिजे. हे जे मी तुम्हाला स्लो हिटिंग स्लो कुलिंग सांगितलं ते तुम्हाला आवश्यकच आहे. आणि ह्याचा अभ्यास मी प्रबल बोस नावाचे एक टेक्निशियन, त्यांचं तर खूप वय झालं, 80च्या आसपास जवळ येईल. ते एकेकाळी प्रायव्हेट क्लासचे ट्रेनर होते, अमेरिकेमध्ये लॅब चालवायचे. त्यांना आईने सांगितलं होतं आपल्या देशात गेलं परत द्यायला पाहिजे, म्हणून म्हातारपणी परत द्यायला आले आणि आयओ क्लास जॉईन केलं. त्यांच्याबरोबर ते दिवसभर बसतो. तो माणूस तर काय करतो, पद्धती वाढतो आणि हा मी जी निघलाय ना त्याच्यावर रोटेट लावलेला क्राऊन घेऊन येतो. कारण फर्नेसचं टेम्परेचर स्टँड बाय जे आहे ते 403 403 प्रोग्राम चालू आहे. 200 जर तुम्ही 200 सेट करायला गेला ना तरी 200 सेट होत नाही, कारण स्टँड बाय टेम्परेचर 403 कंपनीने ठरवलं. तो काय करतो, तो उलट जेव्हा तिथे ठेवून देतो स्टँडवर. फर्नेसचं टेम्परेचर 200 आलं की मग तो प्रोग्राम चालू करतो. नाही त्याने प्रोग्राम किती 100 चालू केला, 200 डिग्रीला चालू केला. बीट रेट 35, म्हणजे त्याचा प्रोग्राम तर 35 मिनिटाने होत जातो, 38 मिनिटाचे प्रोग्राम. पण त्याच्यानंतर तो तुम्हाला काउंट फेकून दाखवतो आणि रिबॉन्ड होत नाही. कदाचित क्रॅक दिसेल त्या ते ग्लास मटेरियल आहे, क्रॅक दिसेल, रिबॉन्ड होत नाही. महत्व काय आहे, रिबॉन्ड न होत. हे काय करून बघितलेल्या गोष्टी तुम्हाला सांग. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जे तुमचं वॉश ओपेक असतं ते तुम्हाला अगदी पातळ लावायचं. वॉश ओपेक किंवा बॉन्ड कव्हर करण्याच्या गोष्टी नाही. आता हे मी एवढं कमी का लावलंय, कारण मला सेकंड ओपेकला पण केमिकल बॉन्डिंग पाहिजे. सेकंड आता ह्याच्यामध्ये मला हे जेव्हा मी फायर करतो तेव्हा ऑक्साईड पण दिसतात आणि मटेरियलचे पार्टिकल पण दिसतात, बरोबर आहे. तर माझी जी सेकंड लेअर आहे ना ओपेकची, त्याला मला ड्युअल बॉन्ड मिळतो, ऑक्साईड टू ओपेक आणि ओपेक टू ओपेक. पार्टिकल जे मला सेकंड फायरला जे मेल्ट होतात खालचे जे फ्रेमवर्कवर आहे ते पार्टिकल माझ्या सेकंड ओपेकच्या पार्टिकलला धरून ठेवणार, प्लस ऑक्साईड पण धरून ठेवणार. त्याच्यासाठी एवढं कमी. आपण जनरली काय करतो, पहिल्या ह्याच्यातच कव्हर करायला प्रयत्न करतो, पण ते कव्हर तर होत नाही पूर्ण. सेकंड ह्याच्यात परत तोच प्रयत्न करतो, तुमच्या ओपेकची थिकनेस वाढते. आता हे करत असताना माझ्या ओपेकची थिकनेस फक्त एक लेअरला जी असणार आहे ना तेवढीच. ती पावडर ओपेकमध्ये ॲज इट इज जर तुमचं सॅच्युरेट झालं ना ओपेक तर क्रॅक किंवा बबल्स येतात. कनेक्टरला बघा बऱ्याच वेळेला आपल्याला क्रॅक दिसतात आणि तो एरिया आपण क्लीन नाही करत.
ओपेक लावल्यानंतर जेव्हा व्हायब्रेट करतो ना, त्यानंतर कनेक्टरचा एरिया थोडा क्लीन करून द्यायला पाहिजे, कारण तिथे व्हायब्रेशनमुळे सगळं सॅच्युरेट झालं आहे. बरं सॅच्युरेट झालं आहे आणि इथे मला ड्राईंग टाईम सफिशियंट नाही आहे, तर ते ड्राय नाही होणार. जनरली कुठचंही मटेरियल पोर्सिलिन जे आहे त्याला ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर किंवा स्टेज असते. तर ग्लास ट्रान्झिशन स्टेज किंवा ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर म्हणजे काय? त्याचा जो काही पावडर फॉर्म आहे, मग ते डेंटिन असू दे, इनायमॉन असू दे, ओपेक असू दे, पावडर किंवा पेस्ट फॉर्म त्याचा जो आहे, त्या फॉर्ममधून ते पार्टिकल मेल्ट होऊन एकमेकाला बॉन्ड होण्याची जी स्टेज आहे, ते जे टेम्परेचर आहे त्याला ग्लास ट्रान्झिशन, ते ट्रान्झिशनल स्टेज झाली ना, एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये झाली. तर त्याच्यासाठी जो जे काही त्याचं टेम्परेचर आहे, समजा 500 डिग्री, तर त्या 500 डिग्रीच्या आधी, फॉर एन एक्झाम्पल, जर एखाद्या मटेरियलचं ग्लास ट्रान्झिशन टेम्परेचर किंवा ग्लास ट्रान्झिशन स्टेज टेम्परेचर जर 500 डिग्री असेल, तर 500 डिग्रीच्या आधी त्याच्यामध्ये असलेलं सगळं वॉटर एलिमेंट निघून गेलं पाहिजे. ते जर नाही गेलं तर काय होईल? आयदर त्याच्यात क्रॅक लिकेज वेगवेगळं होईल किंवा कलरमध्ये फरक होईल. बरेच वेळेला तुमच्या सिरामिकमध्ये व्हाईट स्पॉट्स दिसतात फायरिंग नंतर. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जे काही लिक्विड वापरताय किंवा पाणी वापरताय त्याच्यामधल्या इम्प्युरिटीज ग्लास ट्रान्झिशन स्टेजच्या आधी इव्हॉपरेट झाल्या नाही, रेसिड्यूज तिथेच राहिल्या, म्हणून ते व्हाईट स्पॉट्स दिसतात. अशा वेळेला काय करायचं? ड्राय टाईम वाढवायचा किंवा जे काही तुम्ही लिक्विड पाणी वापरताय ते चेंज करायचं. बरेच वेळेला काय होतं, लिक्विड एक्सपायर झालेलं असतं, त्याच्यावर डेट नसते किंवा डेट निघून गेलेली असते एक्सपायरीची, तरी आपण वापरत राहतो. पॉईंटला तुमचं सिरामिक काळं काळं व्हायला लागतं फायरिंगनंतर. क्वचित काही लोकांना अनुभव येतात, कारण मला असे पॅन इंडियामधून कधी कधी फोन येतात की अरे मेरा सिरामिक काला हो रहा है. त्याला मी सगळ्यात पहिल्यांदा सांगतो, मॉडेलिंग लिक्विड जे वापरतो ते बाजूला ठेव, स्वच्छ पाण्यामध्ये सिरामिक मिक्स कर आणि लेअर करून. जर हा प्रॉब्लेम तुझा गेला तर याचा अर्थ तुझा लिक्विडमध्ये प्रॉब्लेम होता, कारण एक्सपायर झालं असेल किंवा त्याच्यात काही केमिकल चेंजेस झाले तर या गोष्टी होऊ शकतात, त्या आपल्याला डोळ्याने दिसणार नाही. तर अशा वेळेला काय करायचं? नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करून लेअर करून बघायचं. जर तुमचा रिझल्ट प्रॉपर आला तर याचा अर्थ तुम्ही जे काही लिक्विड वापरत होता त्याच्यामध्ये कुठून तरी कंटॅमिनेशन आलं किंवा प्रॉब्लेम आला. ठीक आहे. थर्मल हां, आपलं बेसिक भौतिकशास्त्र फिजिक्समध्ये आपल्याला शाळेत शिकायचं. कुठचीही गोष्ट गरम झाली की ती एक्सपांड होते, थंड झाली की आपल्या नॉर्मल पोझिशन. भौतिकशास्त्रामध्ये एक प्रश्न असायचा, दूध वर जाऊन तू का जाते असायचा ना, ते दॅट इज थर्मल एक्सपान्शन. मग आता माझं मेटल तर थर्मल एक्सपान्शन मेटलमध्ये आहे, तसंच सिरामिकमध्ये पण आहे, बरोबर आहे. सो जे मेटलचं जे काही थर्मल एक्सपान्शन रेंज आहे ना, त्याच्यापेक्षा सिरामिकच्या थर्मल एक्सपान्शनची रेंज 5%ने खाली असावी, तर तुम्हाला बॉन्डिंग स्ट्रॉंग मिळतं. सोपं उदाहरण म्हणजे समजा मी यूज कॅप घातली डोक्यावर आणि मी वाकलो, काय होईल? कॅप खाली पडेल. मग ती टाईट असायला पाहिजे. मग ते टाईट बॉन्डिंग करता काय होणार? माझ्या डोक्याचा जो काही डायमीटर आहे त्याच्यापेक्षा मी ती थोडी आवळतो नेहमी, म्हणजे त्या कॅपचा जो डायमीटर आहे तो मी डोक्याच्या डायमीटरपेक्षा थोडा कमी करत असतो. सो सिमिलरली हे जे काही मेटलचं थर्मल एक्सपान्शन आहे त्याच्यापेक्षा साधारणतः 5% तुमच्या सिरामिकचं थर्मल एक्सपान्शन कमी असलं पाहिजे. 5 ते 10% पर्यंत पण तुम्ही जाऊ शकता. त्याच्यापेक्षा जर तुम्ही खाली गेलात तर तुमचं पोर्सिलिन फ्रॅक्चर होणार. त्याचं सोपं उदाहरण देतो. झर्कोनियासाठी जी काही मटेरियल्स आहेत, बेरिंग मटेरियल, ते तुम्ही सिरामिकवर लावा, ओपेक लावा, त्याच्यावर करून बघा, सिरामिकवर लावा, फर्नेसमध्ये बाहेर येईल सगळं फ्रॅक्चर होऊन आलेलं असेल. कारण झर्कोनिया मटेरियलचं थर्मल एक्सपान्शन इज अराउंड 9.8 to 10 आणि सिरामिकची जेवढी काही मटेरियल आहेत PFMची ते सगळ्याची 13च्या वर थर्मल एक्सपान्शन आहे. त्याच्यामुळे थर्मल एक्सपान्शन कधीही तुम्हाला जर रॅन्डम फ्रॅक्चरचा प्रॉब्लेम येतोय ना, की ओपेक आणि याच्यासकट सगळं ब्लास्ट होऊन येतं, तर पहिल्यांदा स्लो कुलिंग करून बघा. तरी नाही झालं तर अलॉयचं थर्मल एक्सपान्शन आणि तुम्ही जे कुठलं सिरामिक वापरताय त्याचं थर्मल एक्सपान्शन एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. फॉर एन एक्झाम्पल, माझ्या अलॉयचं थर्मल एक्सपान्शन समजा 14 आहे, तर माझ्या सिरामिकचं आयडियल थर्मल एक्सपान्शन किती? 5% म्हणजे 14 5 70. 13.3 शुड बी CTE ऑफ माय पोर्सिलिन. अगदी प्रिसाईज मला पाहिजे का? 14 5 70 म्हणजे 0.7 बी कमी केले 14 म्हणून, राईट. 13. हे एक्झाम्पल झालं. तर असा हिशोब करून बघायचा की त्या रेंजमध्ये बसत असेल आपला सगळा काय कार्यक्रम तर ठीक आहे, नाही तर आयदर सिरामिक बदला किंवा अलॉय बदला. एक्सपान्शन कोएफिशियंट म्हणजे अमाऊंट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ज्यावेळेस आपण हीट देणार आहे तर किती एक्सपान्शन होणार आहे
युजली आपण मेटलचं आणि सिरॅमिकचं हे एक सेम रेंजला पाहिजे. जर सेम रेंजला नसेल, मेटलचं वेगळं असेल आणि सिरॅमिकचं वेगळं असेल, आता जसं ऑलमोस्ट सेम पाहिजे किंवा मग सर जसं म्हणतात 0.5% डिफरन्स पाहिजे दोघांचा. आता एकाचं आहे समजा 700 डिग्रीला आहे आणि एकाचं 900-1000 डिग्रीला आहे. 700 वाला लगेच एक्सपांड होणार आहे, त्याच्यावर सिरामिक जे लावतोय ते त्या बरोबरीने एक्सपांड होणार नाही. म्हणजे इनिशियली साईज एवढी होती, ही साईज अशी दोघांची, एक असं एक्सपांड होतं, एक तसंच राहतं. हा जो मध्ये गॅप तयार होतो हा तुमच्या फ्रॅक्चरला करतो. त्यामुळे युजली जे मटेरियल आपण वापरतोय त्याचा सीओटी दोघांचाही सेम पाहिजे, मेटलचा पण तोच पाहिजे आणि मी काय करतो जनरली त्यातल्या पार्टला मी मॅनिप्युलेट करून घेतो माझ्या हिशोबाने, मला ॲप्लिकेशनला सोपं पडेल. ब्रशने जनरली काय होतं माहिती आहे का, मला ब्रश आवडत नाही त्याचं कारण एक कारण असं आहे की लाईन्स येतात, त्याने बघा स्मूथ लागतं. पावडर कन्सिस्टन्सी जर त्याची एकदम लूज जर झाली तर तुम्हाला एकाच ह्याच्या फायरमध्ये तुमचा रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला. युजली ग्लास बीट तर भरपूर तुटतात, मग दुसरं काय पर्याय हेच. पेशंटला नका वापरू. पण सर त्याने प्लास्टिक स्पॅच्युलाने तो असा हे कसं होणार पाहिजे, जसं स्मूथ आत्ता तुम्ही लावताय तसंच प्लास्टिक स्पॅच्युलाने एवढं स्मूथ नाही लागत. छोट्या भागाने स्प्रेड करते जरी तिथे सॅच्युरेट नाही राहिलं. तुमचा प्लॅस्टिकचा प्रश्न आहे. आलं की तसंच लागतंय, तुझं काय प्रॉब्लेम. त्यामुळे मिक्स जे मी दाखवलं ना ते तसंच ठेवायचं, ते तेवढंच घट्ट ठेवायचं. त्याच्यातला जो मला पाहिजे तेवढा भाग माझ्या इन्स्ट्रुमेंटच्या हिशोबाने मॅनिप्युलेट करून मग अप्लाय करायचं. पावडर ओपेक आपलं हे जे आपण वापरतो दॅट शुड नॉट बी प्रीमिक्स, ते प्रीमिक्स करून ठेवायचं नाही. मगाशी सांगितलं तेच करू शकता, मनाई काय नाही. डस्ट गेली की झोपणार. नेक्स्ट बॅच ब्लॅक कलरचा आहे कोटिंगचा, तो मास्क होत नाही. म्हणून आपण परत दुसरी एक लेअर लावतो. मी जेव्हा वॉश लावतो ना तर मी तुम्हाला वॉश लावतो त्यानंतर तिथे ऑलमोस्ट काढत असतो. त्यानंतर हे जे तुम्हाला ॲप्लिकेशन दाखवलं त्या ॲप्लिकेशन नंतर तुम्हाला हेच मिळेल. जर ह्याच्यात कुठे जो शॅडो राहील ती शॅडो खूप माइल्ड आहे तर तुम्ही ओपेक डेंटिंगने ती मास्क करू शकता. शॅडो स्ट्रॉंग आहे पण तुम्हाला एक लावा. शॅडो माइल्ड असेल तर आवश्यक नाही. तुमचा एक प्रश्न हा पण होता की ब्राऊन क्लिअरन्स कमी असेल की ओपेक दिसतात, त्यात लाईट दिसत नाही. अशा वेळेला दोन मार्ग आहेत. आयदर तुम्ही याला स्टेनिंग करू, डोळ्याला चीट अगोदर स्टेन करायचं, फायर करायचं. म्हणजे तुम्ही ह्याचाच ट्रॉमा चेंज केला, डोळ्याला चीट करायचं. कारण डॉक्टर जेव्हा म्हणतो, डेंटिस्ट जेव्हा म्हणतो की तुमचा क्राऊन ओपेक दिसतो, त्याच्यात लाईट दिसत नाही. क्राऊन ओपेक दिसतोय म्हणजे काय, मला ओपेकच दिसतोय, डेंटिन नाहीच आहे तिथे. कारण तिथे डिझायर्ड थिकनेस डेंटिनची नसल्यामुळे माझा लाईट इनॅमल डेंटिन सगळ्याला पार करून ते माझ्या ओपेकला म्हणजे माझ्या फ्रेमवर्कला टच झाला आणि तो परत येऊन माझ्या डोळ्याला ते दिसतो. बेसिक फिजिक्स सगळे. म्हणून माझा क्राऊन किंवा ब्रीज आहे तो ओपेक दिसतो. अशा वेळेस कुठला स्टेन करावा? जी शेड आहे
समजा मी एंट्री करतोय तर तुम्हाला एंट्रीसाठी जो स्टेनिंग आहे त्याने तुम्ही मला हे पांढरं दिसतं, पांढरं जाऊ द्या पण याच्याबद्दल मला हे पिवळं दिसतं, बरोबर आहे. तर पिवळं हा यूज आहे. तर प्रथमदर्शनी मला जो रंग दिसला लाल दिसला किंवा हिरवा दिसला, तर हा हिरवा हा यूज. बरं, हा डार्क ग्रीन बॉटल ग्रीन डार्क ग्रीन. डार्क हा जो शब्द आला त्याच्या जोडीला तो ट्रॉमा आहे. ट्रॉमा म्हणजे सॅच्युरेशन ऑफ कलर. त्याचा जो हिरवा आहे त्याचं सॅच्युरेशन वाढलं, जेव्हा मी डार्क म्हटलं तेव्हा सॅच्युरेशन वाढलं, जेव्हा मी लाईट म्हटलं सॅच्युरेशन कमी झालं. हे ट्रॉमा झाली. न्यू आणि ट्रॉमा कळेल. न्यू म्हणजे प्रथमदर्शनी दिसणारा रंग, ट्रॉमा म्हणजे सॅच्युरेशन, डार्क आहे लाईट आहे काय आहे तो ट्रॉमा. व्हॅल्यू पांढऱ्याकडून काळ्याकडे किंवा काळ्याकडून पांढऱ्या, ग्रे टू व्हाईट, व्हाईट टू ग्रे. जर इनामलची संदर्भात जोडायची झाली तर ग्रे टू व्हाईट आणि व्हाईट टू ग्रे ही व्हॅल्यू. जरी जरी टेन्सिंग ज्याला ह्या गोष्टींचं नॉलेज होतं तुम्हाला किती लोक पाठवतो प्लीज इन्क्रीज द व्हॅल्यू ऑफ द क्राउड. आणि मी काय करतो हे ट्रीचं स्टेट मार्क चालेल का. त्याने तुम्हाला सांगितलं आहे की हे जर तुम्ही इनामल 3 वापरलं तर ते इनामल 2 किंवा इनामल 1 करून मला दे. आणि मी काय केलं, मी त्याचं डेंटिंगचा कलर चेंज केला, ते मॅच होईल का नाही. त्याचं जो मिडिल हे सेगमेंट आहे तो आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक ग्रुपला हे लेम 3 गोष्टी दिसतात. आणि जर तुम्ही ते असं उभं करून जर बघितलं ना सगळे कलर तुमचे सेम आहे. एका खाली एका टॅबवर जे आहे सगळे कलर सेम आहे, फक्त व्हॅल्यू चेंज झाली. शेड हा खूप डीप दिवसभर पण त्याच्यावर बोलतो. आपण एखादा दाब बनवतो त्याच्यातला असलेला डेंटिंगचा थिकनेस, असलेला इनामलचा थिकनेस. बरं, बेस फ्रेम काय आहे. बेस फ्रेम आहे ESM आहे, सिलिकॉन आहे, मॅक्स आहे. काय त्या बेस फ्रेममध्ये लाईट ॲब्झॉर्प्शन किंवा रिफ्लेक्शन किंवा ट्रान्समिशनची कॅपॅसिटी काय आहे ESM 0. जर्कोनिया जो ओपेक असेल प्री जर्कोनिया असेल तर 0पेक्षा थोडासा लाईट पास होऊ शकतो, अगदी 0 नाही आहे. तेच जर ट्रान्समिशन जर्कोनिया असेल तर लाईट पास आहे. पण त्याच्याबरोबर जे लाईट रिफ्लेक्शन डिफ्युजन जे मिळणार आहे मला लेअरिंग नंतर किंवा ते काय आहे बघा. करून आपण A2A3 मध्ये पुढे आहे 15 सोडून द्या. कारण ज्यांनी कोणी ते बनवलं त्याने नाव काय दिलं त्याला मास्टर पिस्टल जाऊ. शेड गाईड शब्द महत्वाचं. आपण काय नाही तुमचं दात पण एथरी नाही आहे ना, असं नाही आहे. बरं, तो शेड काय एथरीचा जो आहे त्याच्यामध्ये कुठे मेटल आहे का मात्र त्याचा थिकनेस किती आहे मोजलाय का. 4-5 मिलीमीटर जर थिकनेस ऑल टुगेदर बघितलं तेवढं तुमच्याकडे सिरामिक आहे का. कंपन्यांनी काय केलं आहे म्हणजे जवळपास जाणारी मटेरियल त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग. कारण त्या टॅबमध्ये ना जर्कोनिया आहे आतमध्ये, ना लिथियम डायसिलिकेट आहे, ना मेटल, काहीच नाही आहे. हे टोटली मटेरियलचा टॅब. पण त्याला जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट मॅच करायची असते तेव्हा तुम्हाला किती मॅनिप्युलेशन करावं पाहिजे. आम्ही अडून बसतो की मला ही A3ची बाटली कंपनी दिली ना ते मॅच. हा दात पण गहू काय शेड लाईट आणलं आता मला या लाईटमध्ये लाल तुम्हाला रिफ्लेक्शन मिळणार आहे, पूर्ण चुकीचं आहे. न्यूट्रल लाईट पाहिजे मला, ब्लू लाईट पाहिजे. न्यूट्रल लाईट म्हणजे बेसिक आता ते बरेचदा काय डॉक्टर सांगतात की क्लिनिकला नाहीतर येलो लाईट असते नाहीतर मग आपली व्हाईट लाईट. आज सनलाईटमध्ये नाही आज सनलाईटमध्ये तो किती ग्लो होणार, बरोबर खूप ब्राईट दिसणार. मोनोक्रोममध्ये आता सध्या डॉक्टर काय करतात शेडची स्ट्रीप करून मोनोक्रोममध्ये फोटोज काढतात. ते फक्त व्हॅल्यूचं समजा मी सिंगल सेंटर करतोय तर बाजूच्या सेंटरचे जे काही डायमेन्शन्स आहेत भले तो 100% मॅच होत नसेल पण डायमेन्शन्स मॅच झाले पाहिजे. तो मी डेंटिंगने कम्प्लीट करून घेतो. त्याच्यानंतर मी त्याला 3 लेअरमध्ये कटबॅक करतो. इन्सायझली जास्त म्हणजे जेव्हा मी त्याला कटबॅक करतोय तेव्हा मला ही पोझिशन दिसते,
समजा हा माझा क्राऊन आहे, हे माझ्या ब्लेडची पोझिशन आहे, मी ह्या पोझिशनमध्ये कट करतो जेणेकरून माझा इन्सायझर जास्त कट व्हावा. मिडिलला मी थोडा पॅरलल जातो, म्हणजे मिडिल माझा कमी कट होणार आणि सर्वायकलला मी फारच कमी कट करतो, कारण माझं जे ग्रॅज्युएशन आहे इनॅमलचं ते इन्सायझरमध्ये जास्त माझी थिकनेस असली पाहिजे. आयडियल थिकनेस फॉर इन्सायझर एरिया इज 0.4 जस्ट फॉर इनॅमल. आपल्याला एक मनामध्ये धारणा आहे की जेवढं इनॅमल मी जास्त लावेन तेवढी माझी ट्रान्सल्युसन्सी जास्त होईल. चूक. कुठल्याही गोष्टीचा थिकनेस जेवढा वाढवाल तेवढे तुमची लाईट ट्रान्समिशन कमी होतं. लाईटला पास व्हायला जास्त वेळ लागणार, त्यामुळे ट्रान्समिशन कमी होणार, त्याचा इफेक्ट वेगळा दिसणार. जेवढं तुम्ही इनॅमल पातळ ठेवता तेवढी ट्रान्सल्युसन्सी जास्त वाढते. मी काचेला जाड करत करत गेलो तर वेळाने लाईट पास होईल ना, तेच जर मी तिला जेवढी पातळ ठेवेन तेवढी ट्रान्सपरन्सी वाढेल. सो इनॅमल 0.4 इज आयडियल. त्यापेक्षा कमी जरी असला, इनॅमलचा रंग दिसला पाहिजे तुम्हाला आणि ट्रान्सल्युसन्सी दिसली पाहिजे. नॅचरल इनॅमल जे आहे देवाने दिलं त्यामध्ये एक ओपलसन्स कलर आहे, तो ओपलसंट आहे का? आता ओपलसंट म्हणजे काय? रिलेटेड टू डेंटिस्ट्री. जर नॉर्मल ओपलसंट कलर जर तुम्ही स्टोन जर बघितला जे ज्वेलरीमध्ये वापरतात तर तो बरेच कलर एमिट करतो. मग तो ग्रीन असेल, ऑरेंज असेल, राणी कलर नाही, आपण ज्याला काय म्हणतो आपण बर्गंडी म्हणतात मला वाटतं, नंतर येलो, असे बरेच कलर तो एमिट करतो जो ओरिजिनल ओपल स्टोन आहे, तो जो ज्वेलरीमध्ये वापरतो. बट रिलेटेड टू डेंटिस्ट्री तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, लाईट रिफ्लेक्ट झाला सरफेसवर तो ब्लूइश दिसणार एरिया आणि लाईट ट्रान्समिट झाला तर ऑरेंजिश येलो. तर ही क्वालिटी इनॅमलची, इनॅमलमध्ये जे ओपलसंट आहे त्याची क्वालिटी ती आहे. त्याच्यामुळे मी इनॅमल कापलं. बरं, बरेच लोक मला विचारतात इनॅमल पूर्ण लावायचं का? अर्थात हो. आपण काय करतो, इनॅमल फक्त इन्सायझर 1/3 ला लावतो आणि सोडून देतो. का? देवाने जो दात बनवला आहे त्याचं इनॅमल कुठपर्यंत आहे? सिमेंटो इनॅमल जंक्शन हा शब्द आहे पुस्तकामध्ये, बरोबर आहे. रूटला सिमेंटम असतं आणि क्राऊनवर इनॅमल असतं, तर त्याचं जंक्शन जे आहे सर्वायकल एरियामध्ये ते सिमेंटम आणि इनॅमलचं जंक्शन आहे, म्हणून त्याला सिमेंटो इनॅमल जंक्शन आहे नाव. याचा अर्थ जो नॅचरल दात आहे त्याचं इनॅमल पूर्ण आहे ना, मग तुम्ही अर्धवट का लावायला? मग तुम्हाला कसं एक्सपेक्ट करता की तुम्हाला रिझल्ट बरोबर मिळेल? पण ते ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. जसं जर तुम्ही थिकनेस चेक केला नॅचरल दातामध्ये तर सर्वायकलमध्ये इनॅमलची थिकनेस कमी आहे, इन्सायझरमध्ये जास्त आहे. त्या हिशोबानेच तुमच्या इनॅमलची लेअर आली. डेप्थ कट वर का क्रिएट केले कंपनीने? तुम्हाला एका पर्टिक्युलर डेप्थला प्रिपरेशन करता यावं विनियर्समध्ये म्हणून. हा तो वेगळा विषय आहे. माझे स्माईल डिझाईनचे कोर्सेस आहेत, ते कधी अटेंड करू ते कळेल. तर हल्ली ॲडिटिव्ह मॉकअप हा शब्द बऱ्याच लोकांना बरेच वेळेला कानावर पडत असेल. ॲडिटिव्ह मॉकअप पडतो का कानावर? लिनियर किंवा हे किती लोक करतात? इमॅक्स किती लोक करतात? काही वर्ष जर मागे गेलो आपण तर तुम्हाला डेंटिस्टने जर प्री ऑफ मॉडेल पाठवलं आणि सांगितलं मॉकअप कर, तर आपल्याला अंगात खूप स्फुरण यायचं. बर घ्यायचं, घरा कटिंग करायचं आणि वॅक्सने सुंदर मॉकअप बनवून आपण पाठवायचं, कारण आपलं काम चांगलं दिसलं पाहिजे बाबा. तसं नाही. आता जो ग्लोबली जो एक ट्रेंड आहे तो आहे मिनिमली इन्व्हिजिव्ह डेंटिस्ट्रीचा किंवा नॉन इन्व्हिजिव्ह डेंटिस्ट्री. नो प्रेप विनियर का आले जगामध्ये. नॅचरल दात कमीत कमी डॅमेज करून तुम्ही कसं ट्रीट करू शकाल, हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्याला मग आयदर मिनिमल इन्व्हिजिव्ह काही जो कमीत कमी कट केलं तर मिनिमल इन्व्हिजिव्ह झालं. अजिबात न कट करता फक्त पॅरलल केलं, अंडरकट्स काढले, त्याला जवळपास नॉन इन्व्हिजिव्ह म्हणतात. मग अशा वेळेला काय होणार की मला ॲडिटिव्ह मॉकअप आहे, मला रिडक्शन तर करायचं नाही, तर मी डिजिटल मॉकअप जो बनवतो तो फक्त ॲड करून बनवतो. ते करताना काय होतं, जिथे माझ्याकडे समजा एखादा लॅटरल किंवा सेंट्रल थोडा टिल्ट डिस्टल, तर तो डिस्टल भाग एक्सपोज होतो. माझ्या मॉकअपमधून पण तो डिस्टलचा जो एरिया आहे तो एक्सपोज झाला. बरं, तो डाटा मी डेंटिस्टला पाठवला जर त्याच्याकडे प्रिंटर असेल तर, किंवा जर माझ्याकडे प्रिंटर असेल तर ते मी प्रिंट केलं. तिथे प्रिंट कसं दिसणार आहे? तो डिस्टल बाहेरच दिसणार ना. बाकी माझा मॉकअप दिसेल पण तो डिस्टल बाहेर दिसणार आहे. त्याच्यावर जर पट्टी इंडेक्स बनवली, जे विनियरची कामं करतात त्यांना पट्टी इंडेक्स माहीत असेल, त्याच्यावर जर पट्टी इंडेक्स बनवली आणि ती मी पेशंटच्या तोंडात ट्रान्सफर केली, प्रोटेन किंवा जे कुठलं टेम्पररी मटेरियल, टेम्परायझेशनचं मटेरियल असेल ते लोड करून,
तर तो डिस्टल माझा एक्सपोज राहणार. मग ते जे तोंडात ट्रान्सफर झालेलं माझं मॉकअप आहे दॅट कॅन बी यूज ॲज अ प्रिपरेशन गाईड. मग त्याच्या सकट जर मी डेप्थ पेपर लावला तर मला प्रिपरेशन खूप सोपं होतं. नाही जिथे ॲक्च्युली गरजच नाही आहे तिथे प्रिपेअरच नाही होणार, कारण तिथे ऑलरेडी माझं टेम्पररीचं जे मटेरियल आहे ते तसंच राहील. माझ्या समजा डेप्थ कटभर माझं 0.5चं असेल आणि माझं जर जिथे टेम्पररीचं मटेरियल 0.7 असेल तर तिथे 0.2 माझं इंटॅक्ट राहणार आहे. मग तिथे मी दाताला डॅमेज करत नाही आणि ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. पेशंटचे दात फक्त रूट कनालने न वाचवता आता व्यतिरिक्त पण वाचवायचे. नो ब्रेक विनियर्स का करतात? पेशंटची जी ओरिजिनल सिच्युएशन आहे, उद्या समजा विनियर निघाला तर पेशंटचा दात अनटच त्याला आहे तसा आहे, त्याच्या अस्तित्वात आहे. त्यामुळे जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवायचं. तो वेगळा टॉपिक आहे, त्याच्यावर कधीतरी नंतर बोलू. सो नाव आय स्टार्ट विथ द सेपरेटर अवॉइड करतो. हा जो टिश्यू आहे प्लेन टिश्यू पेपर जो येतो ना बॉक्सवाला, त्यातला फक्त एक पेपर घेतो मी, तो मॉडेलवर घेऊन मी त्याला पाण्याने तिथे ठेवतो आणि तो सेपरेटर सारखं वर्क करतो. आणि उद्या समजा तो पेपर माझ्या फ्रीजबरोबर आत गेला काय म्हणा काय जेव्हा तुम्ही बिगिनर आहात तेव्हा मी प्रिफर करतो की तुम्ही डीप डेंटिंगचा पूर्ण लेअर करा, कटबॅक करा. तुम्हाला जर काही इफेक्ट्स लावायचे असतील ते लावा आणि फायर करून द्या. त्याचं कारण असं आहे, जर श्रिंकेज प्लस मायनस झालं तर तुमच्या हातामध्ये स्कोप असतो इलॅमलच्या वेळेला मॅनेज करायचा. म्हणजे तुम्ही सगळंच लावत आणि श्रिंकेज जास्त झालं तर तुमचे सगळे इफेक्ट्सही वाया गेले. म्हणजे त्याची जी पोझिशन आहे ती चेंज झाली. समजा मी आत्ता अज्युम केलं मी एक सिंगल सेंट्रल बनवतोय, मला इथे जी काही ट्रान्सलेशनची आणि मॅमेलॉन्स आहेत ते मला माझ्या क्राऊनमध्ये करायचं आहे आणि मी सगळं एकत्र करायला गेलो आणि माझं श्रिंकेज जास्त झालं. माझी ट्रान्सलेशनची खाली गेली ती बाजूच्या दाताला मॅच नाही होणार, लेवलमध्ये अलाइनमेंटमध्ये मॅच नाही होणार. म्हणून डेंटिंग आणि इफेक्ट सेपरेट फायर करून घ्यावे आणि मग इनॅमल लावा. जर माझी एवढी प्रॅक्टिस आहे, मला एवढी गॅरंटी आहे, माझा एवढा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही सगळं एकत्र केलं, मला माहिती आहे माझं श्रिंकेज कसं कंट्रोल करायचं ते बाकी बाजूच्या अलाइनमेंटमध्येच येणार. देन यू गो वन शॉट, नॉट अ प्रॉब्लेम. सर्वायकलला मी ट्रीटमेंट जास्त देतो. त्याचबरोबर मी इन्फ्रारेड वगैरे पण लावतो. इंट्राडेंटलमध्ये मटेरियल म्हणजे चांगलं कंडेन्स करायचं. तिथे जर कट जरी केलं ना तरी परत कंडेन्स करायचं, जेणेकरून तुमचा प्रत्येक क्राऊन सेपरेट श्रिंक झाला पाहिजे. तिथे पॉकेट असता कामा नये, पॉकेट डेंजरस आहे. जर पॉकेट क्रिएट झालं ना, पॉकेट कसं क्रिएट होतं, हे माझं फ्रेम आहे आणि मटेरियल आहे, जर माझं मटेरियल असं श्रिंक झालं तर पॉकेट येतं. तर माझं मटेरियल फ्रेमला चिटकूनच श्रिंक झालं पाहिजे. ते जर अवे श्रिंक झालं तर तिथे पॉकेट क्रिएट होतं. आता रिसेंटली मी डेंटकेअरला गेलो होतो, कारण मी एव्हरी क्वार्टर डेंटकेअरला पण मी ट्रेन करतो. तर त्यांच्याकडे हा प्रॉब्लेम येत होता. फक्त मिस्टर जॉन स्वतः इन्व्हॉल्व्ह होऊन ते म्हणाले मला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यानंतर मग माझी फिनिशिंग टीम रडायला लागते आणि त्यांच्याकडे वेगवेगळे सेगमेंट आहेत. लेअरिंगवाला फक्त लेअरिंग करतो, फिनिशिंगवाला फिनिशिंग करतो, ग्लेझिंगवाला ग्लेझिंग करतो. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला नेहमी जे कट करताना ते केअरफुली केलं पाहिजे. आयदर कट करू नका, सगळा सिंगल ब्लॉक ठेवा, बट देन यू हॅव टू बी शुअर ऑफ युअर श्रिंकेज. आणि जर तुम्ही कट केलं तर काय स्मूथ ब्लेडने कट करा. आपण जनरली ते नॉचवाला जो आपला हे आहे ना कटबॅक ब्लेड त्याने कट करतो, त्याच्यामुळे मटेरियल खेचलं जातं. खेचलं गेलं की जास्त चान्स आहेत असे श्रिंक व्हायचे. त्यामुळे मेक शुअर की तुम्ही कट केल्यानंतर पण टॅप करून कंडेन्स करा, जेणेकरून अवे श्रिंक नाही झालं पाहिजे, पॉकेट नाही.
तो तुम्ही डीप डेंटिंगने करू शकता. कारण जर तुम्ही डीप डेंटिंगने नाही करत तर बरेच वेळेला बघा इन्सायडरला एक लाईन दिसते लाईन इन्सायडरला बरेच वेळेला अशी लाईन दिसते, फ्रेम वेगळी दिसते लाईट ट्रान्समिट झाल्यामुळे. ते व्हायला नको असेल तर डीप डेंटिंगने थोडी हाईट वाढवून तुम्हाला जो शेप पाहिजे ना त्या शेपमध्ये डीप डेंटिंग घेऊन यायचं. नाही लाईट तिथे तुम्हाला फ्रेमपर्यंत पोहोचणार नाही. संपलं का मटेरियल? संपलं ना इकडचं मटेरियल. परत काढायला लागलं प्रॉब्लेम नाही, पण ते इथे शिल्लक राहतात. त्यामुळे एकदा तुम्हाला सराव किंवा तुमच्या टेक्निशियनला सराव झाला तर मटेरियल जेवढं गरज आहे थोडं प्लस मायनस चालतं. असं नाही की मी 100 ग्रामचं काढलं 10 ग्राम केले बाकीचं परत बाटलीत पण टाकू नका, कारण त्याच्यातलं कंटॅमिनेशन तुम्ही अख्खी बाटली कंटॅमिनेट करा. बरेच वेळ काय होतं जेव्हा आपण पुढचा लेअर लावतो तेव्हा बरेच वेळ ते मटेरियल ब्रश बरोबर परत येतं. असं होतं कधी लावायचा प्रयत्न करतोय तर ते ब्रश परत राहतं, ते काही खालच्या लेअरला चिकटत नाही. याचा अर्थ तुमचं जो काही फ्रेमवर्कवरचा लेअर आहे तो खूप ड्राय झाला. अशा वेळेला त्याला आधी मॉइश्चर द्यायचं मग लेअर करायचं. जेव्हा तुम्ही जबरदस्ती लेअर कराल ना त्याच्यावर तेव्हा श्रिंकेज तुमचं असं होतं. तर कधी कधी होतं बघा, मग तुमचं इनामल वेगळं श्रिंक होतं. कांद्याच्या पातीसारखं तुम्ही काढू शकता इनामल फायरिंग नंतर. असं श्रिंक झालंय कधी कोणाबरोबर झालंय का? डेंटिन वेगळं श्रिंक होतं, इनामल वेगळं श्रिंक होतं. कधी कधी कोणाला अनुभव येतो. त्याचं कारण हे आहे की बॉटम लेअर तुमची ड्राय होती तरी जबरदस्ती तुम्ही त्याच्या वरची लेअर फोर्सफुली अडॅप्ट करायचा प्रयत्न केला तर तुमचं श्रिंकेज वेगळं. क्रोम कोलॉइड मटेरियल कास्टेड पण किंवा ज्याच्यामध्ये ऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे अशा वेळेला तुम्हाला ग्रीन लाईनचा प्रॉब्लेम येतो. ओपेकवर किंवा सिरामिकवर ग्रीनिश एरिया आहे तो सर्वायकली. तर तो न येण्यासाठी काय करायचं, प्रत्येक फायरला तुम्हाला स्टीम क्लीन करून घ्यायचं. ओपेक झालं समजा त्याला पाणी लागल्यावर तुम्हाला वाटलं की सर्वायकली ते ग्रीन दिसतं तर त्याला एरियाला आधी स्टीम क्लीन करायचं मग प्रोसेस करायचं. स्टीम केल्यावरती जी ऑक्साईड सरफेसवर येत आहेत ना आतल्या बाजूने जनरली आतमध्ये ऑक्साईड्स आहेत ती मार्जिनच्या इथून तुमच्या ओपेकवर इन्फिल्ट्रेट होतात. स्टीम क्लिनिंगमुळे ती निघून जातात. अदरवाईज हे जे मी केलं आहे हे तुम्हाला इफेक्ट नाही करायचं आणि मग इनामलने पूर्ण कव्हर करायचं. दिसतात लाईन लेंटिन आणि ट्रान्सफॉर्म. असं जर तुमची प्लेसमेंट असेल ना तर तुम्ही किती आता जर मी टॅप केलं ना तरी माझं मटेरियल काहीही मिक्स होईल.
पार्टिकल बिल केल्यावर काय होईल ते पण तुम्हाला या भागामध्ये ते पार्टिकल फायरिंगच्या वेळेला मेल्ट होत नाहीत आणि सेल्फ ग्लॉस काही आणत नाही. जसं लेअर्ड पोर्सलिनला प्रत्येकाला स्वतःचा एक ग्लॉस आहे. जर तुम्ही सेल्फ ग्लेझिंगला जरी टाकलं, तुम्हाला मॅट फिनिश पाहिजे, तुम्ही फक्त लिक्विड अप्लाय करून जर तुम्ही ग्लेझ पाहायला टाकलात तर एक मॅट ग्लॉस येतो. कारण पार्टिकलला स्वतःचा एक ग्लॉस आहे. ते पार्टिकलच्या टेम्परेचरला थोडेसे मेल्ट होतात आणि तुम्हाला एक शाईन देतात. मोनोलिथिक्समध्ये तसला कुठलाही प्रकार नाही. त्यामुळे मोनोलिथिकला जर हाय ग्लॉस आणायचा असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर व्यवस्थित कोट केलं पाहिजे ग्लेजने. ग्लेज थिक मिक्स करायचं. त्याचं मिक्सिंग पण मी दाखवेन तुम्हाला. जनरली मी जे मिक्स करतो ना, ब्रश जर डिप केला आणि ब्रश लिफ्ट केला त्या मिक्समधून तर 1 मिलीमीटरला ते मिक्स डिटॅच झालं पाहिजे. हे लक्षात ठेवायचं. जर ते होत नाही, जास्त तार येत असेल तर खूप घट्ट आहे, तार येतच नसेल तर खूप पातळ. ते 1 मिलीमीटरला तो ब्रश डिटॅच झाला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि ते मटेरियल ब्रशवर व्यवस्थित उचलून कोट करायचं. म्हणजे जसं आपण लाकडाला पॉलिश करतो ना, एक कोट देतो बरोबर आहे आपण, तसा कोट तुमच्या स्ट्रक्चरवर आला पाहिजे, तरच तुम्हाला हाय ग्लॉस इन सिंगल फायर मिळतो. आणि ते पण मी इथे 710ला टाकतो. मला जास्त टेम्परेचरची पण गरज नाही. सांगतो ना, तुमची प्रोसेस बरोबर असेल तर 710ला आयबोक कलरने तुम्हाला ग्लेज येऊ शकतो. 710चा तुम्ही 750 करा. ॲप्लिकेशन मिक्सिंग महत्त्वाचं. स्टेन करताना मला काहीतरी बेस पाहिजे. मी आयदर प्लेन लिक्विड लावतो आणि ते कधी कधी थोडं जरी जास्त झालं तरी मग माझं स्टेन तिकडे तिकडे पळायला लागतं. मी थोडं ग्लेज मिक्स करून ते लावतो. आज आम्ही इमॅक्स सांगितलं तरी लोक विश्वास देतात.
प्रोट्रुसिव्ह मुवमेंटमध्ये जेव्हा तिथे प्रेशर येतं त्या एरियामध्ये तुम्हाला सपोर्ट नसेल की फ्रॅक्चर तुमची कॉलर तिथपर्यंत पण डेंटिस्ट जुन्या काळामध्ये जे सेन्सिबल डेंटिस्ट होते ते ऑल अराउंड 360 कॉलर मागायचे स्पेशली जेव्हा 8चं काम करायचे. त्यामागचं कारण असं होतं 8ला ते पूर्ण व्यवस्थित शोल्डर किंवा शॅम्पर देऊ नाही शकणार तिथे हँडपीस पोचत नाही, बरोबर आहे. मग नाईफ एज मार्जिन असते. जेव्हा नाईफ एज मार्जिन असते तेव्हा तुम्ही सिरामिक आणि मेटल सगळं फ्लश कसं काय करणार हो मार्जिन बरोबर. मग स्टेप येणार, ती स्टेप येऊ नये म्हणून तिथे ऑलराऊंड परत जुन्या काळात बकल शोल्डर असेल पण मागे शॅम्पर असायचं, तिथे तुम्हाला मेटल आणि सिरामिक दोन्हीची जागा नाही, मग मेटल पाहिजे, ते फ्लश झालं पाहिजे. रोप फिरवला तर तो अडकला नाही पाहिजे. ते माझं सायन्स आहे, सगळे सेम आहे, फक्त व्हॅल्यूचा हलका हलका फरक आहे. LMRचा अर्थ काय आहे? एम म्हणजे मिड, Mid. हे येलो आहे, रेडपासून सॉरी येलोपासून रेड. ओके. त्याच्यामध्ये जो कागद आहे ना त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे व्यवस्थित.